हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनासाठी राज्याचं लवकरच नवं धोरण, युरिया नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता, शहरांआधी गावं विकसित व्हावीत, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची अपेक्षा, क्षारपड जमिनीतही पिकणारं बटाट्याचं वाण विकसित, 12 वाणांच्या जनुकीय चाचण्यांसाठी शिफारस आणि फलोत्पादन अभियानासाठी केंद्राकडून 187 कोटी रुपये मंजूर. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी लवकरच सेंद्रिय शेतीचं नवं धोरण आणलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सेंद्रिय शेतीत जिथे जिथे चांगले प्रयोग राबवले जात आहेत त्यांना सरकारची मान्यता देण्यासाठी आग्रह धरला जाईल. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून सूचना मागवण्यात येत असून त्यावर एकत्रित विचार करून सर्वसमावेशक धोरण आखलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर जवळच्या कणेरी येथील श्री सिद्धगिरी मठाच्या वतीनं 7 दिवस चालणाऱ्या भारतीय संस्कृती उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अध्यक्षस्थानी होते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेअंतर्गत 5000 गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. या योजनेसाठी सुमारे 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. डिझेल आणि पेट्रोलच्या किमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून युरियाच्या किमती देखील नियंत्रणमुक्त करण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता युरियाच्या किमतीही बाजार ठरणार आहे. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली त्याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकारी नियंत्रण काढण्यापूर्वी युरियाची किंमत 9500 रुपये प्रति टन अर्थात 475 रुपये प्रति पिशवी केली जाण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात युरियाची किंमत 5360 रुपये प्रति टन अर्थात 50 किलोसाठी 268 रुपये एवढी आहे. देशातली शहरं स्मार्ट करण्यापूर्वी ग्रामीण भागातली गावं स्मार्ट करावीत. ग्रामीण महाराष्ट्र आणि शेती क्षेत्रात उद्योगांनी गुंतवणूक करावी. त्यामुळे शहरी भागात होणारं स्थलांतर कमी होऊन शहरांना दिलासा मिळेल असं मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. क्षारपड जमिनीवर बसलेला नापिकाचा शिक्का आता पुसला जाणार आहे. नेदरलँडच्या संशोधकांनी संशोधन करून क्षारपड जमिनीतही भरघोस उत्पादन देऊ शकेल असं बटाट्याचं नवं वाण शोधून काढलं आहे.
बटाट्याच्या या नव्या वाणामुळे जगभरात बटाट्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचाच उत्पादनात क्रांती होईल असा दावाही या संशोधकांनी केला आहे. 6 खासगी बियाणे कंपन्यांना 4 पिकांसाठी 12 चाचण्या घेण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याची शिफारस जनुकीय बदल आढावा समितीनं राज्य सरकारला केली आहे. समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, कृषी आयुक्त विकास देशमुख आदी सदस्य बैठकीला उपस्थित होते. डॉक्टर काकोडकर समितीच्या शिफारसीनुसार राज्य सरकारनं वांगी, कापूस, मका, भात आणि गहू या 5 पिकांवर विविध प्रकारच्या 28 जनुकीय चाचण्या घेण्यासाठी 8 कंपन्यांना यापूर्वीच परवानगी दिली आहे. आता आणखी 12 चाचण्यांची शिफारस करण्यात आली आहे. राज्यात यंदा राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 187 कोटी रुपयांचा वार्षिक कृषी आराखडा मंजूर करण्यात आला आहे. अंमलबजावणीसाठी 12 पैकी 6 महिने उलटल्यानंतर आराखडा मंजूर होऊन 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्य शासनाला नुकताच प्राप्त झाला आहे. विविध जिल्ह्यांच्या मागणीनुसार हा हप्ता वितरित करून दुसऱ्या हप्त्याची मागणी लवकरच केंद्राकडे करण्यात येणार आहे. आंब्यावरील मोहराचे संरक्षण 10% कार्बारिल आणि 300 मेष गंधक यांची समप्रमाणात मिसळून 4 ते 5 वेळा धुरळणी करावी. तुडतुडे आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड 17.8 LL3 मिलीलिटर आणि हेक्झॅकोनाझोल 20 EC 10 मिलीलिटर 10 लिटर पाण्यातून फवारावे. आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. हिरवा वाटाणा कमाल 4,000 रुपये, किमान 3,000 रुपये. हरभरा किमान 3,650 रुपये, किमान 3,100 रुपये. मसूर कमाल 7,100 रुपये, किमान 6,800 रुपये. चिंच कमाल 5,900 रुपये, किमान 5,000 रुपये. मका कमाल 1,470 रुपये, किमान 1,450 रुपये. शेवगा कमाल 7,000 रुपये, किमान 4,000 रुपये. कांदा कमाल 1,600 रुपये, किमान 600 रुपये. बटाटा कमाल 1,500 रुपये, किमान 1,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 11 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये
प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतकरी आपली शेती समृद्ध करत असतो. त्याच्या या प्रयत्नांना पूरक व्यवसायांचीही मदत मिळते. त्याबरोबरच पालेभाज्या, बटाटा यासारख्या आंतरपिकातून छोट्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना भरघोस नफा आणि उत्पादन घेता येतं. सातारा जिल्ह्यातील पाडळी निनाम गावातील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी अशा प्रकारे बहुविध पिकांचं यशस्वीपणे उत्पादन घेतलंय. त्यांनी बटाटा, गवती चहा, कोरफड, शेंद्री यांचं आधुनिक पद्धतीनं यशस्वी उत्पादन घेतलंय. माझ्याकडे 13 एकर क्षेत्र आहे. त्या 13 एकर क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं आपण आलं लागवड केलेली आहे. त्यानंतर कोरफड, गवती चहा, झुकिनी, ब्रोकोली या पिकांची आपण वरचेवर लागवड करत असतो. बटाट्याच्या लागवडीपूर्वी पिकासाठी योग्य जमिनीची तयारी करणं आवश्यक असतं. बीज प्रक्रिया केल्यामुळं पीक दर्जेदार येण्यास मदत होते. सध्या आपण अर्धा एकर क्षेत्रामध्ये बटाटा लागवड केलेली आहे. त्या बटाटा लागवडीपूर्वी त्या क्षेत्रामध्ये आपण ताग या हिरवळीच्या खताची पेरणी केलेली होती. सरासरी 6 महिन्याचा ताग झाल्यानंतर आपण त्या जमिनीमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाडला. त्यानंतर बटाट्यासाठी पूर्व मशागत करताना जमीन खोल नांगरून घेतली. त्यानंतर उताराच्या दिशेने साऱ्या तयार केल्या. त्या साऱ्या रोटरच्या साहाय्याने परत बारीक करून घेतल्या व त्यानंतर खोल सरी तयार करून बटाटा लागवडीसाठी जमीन तयार केली. जमीन तयार केल्यानंतर पुखराज या जातीच्या बटाट्याची बियाण्याची निवड केली. बटाट्याचे बियाणं आणताना आपण ते मोठे बटाटे न आणता एकदम छोट्या आकाराची बोर अशा स्वरूपातले छोटे बटाटे आणले, जेणेकरून त्यांना काप द्यावा लागू नये व कुठली इजा पोचू नये अशा उद्देशाने आपण अशा बटाट्याची निवड केली. त्यानंतर आपण बटाटे बियाणे बीज प्रक्रियेसाठी घेतले. बीज प्रक्रियेमध्ये आपण कार्बेंडाझिम व ह्युमिकझाईम या औषधांचा वापर केला. या औषधाच्या द्रावणामधून बटाटे बियाणे बुडवून काढले. त्याकरता 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम कार्बेंडाझिम व 200 ml ह्युमिकझाईम या औषधांचा वापर केला. त्यामुळे ते बटाटा बियाणे 10 मिनिटे भिजत ठेवले. बियाणे बाहेर काढून स्त्री मजुरांच्या द्वारे ते सरासरी 6 इंच या अंतरावर व प्रत्येक ओळीमध्ये 6 बाय 6 या अंतरावर आपण त्याची लागण केली. ठिबक सिंचनामुळे बटाट्याच्या पिकासाठी पाण्याचं नियोजन सोपं होतं. जंतुनाशकाचा योग्य वापर रोपांची प्रतिकार क्षमता वाढवण्यास उपयोगी ठरतो. सपाट वाफे तयार केले व ड्रिपच्या साहाय्याने त्यास पाणी दिले. ड्रिपसाठी आपण 16 mm लॅटरलचा वापर केला. आपण बटाटा लागवड केल्यानंतर लगेचच ठिबकच्या साहाय्याने सरासरी दिवसभरातून 4 तास त्याला पाणी दिले. आपल्या ज्या ड्रिपर आहे त्याचा डिस्चार्ज सरासरी 4 लिटर प्रति तासी असा आहे आणि दर आठवड्यातून 2 वेळा आपण त्याला ड्रिपच्या माध्यमातून पाणी देतो. आपण पाट पद्धतीचा अवलंब न करता ड्रिप पद्धतीचा अवलंब केला. त्यामागचा उद्देश असा होता की जे पाट पाण्याने जमीन कठीण होणार आहे किंवा बटाटा पोसण्यासाठी फुगण्यासाठी जो कालावधी मिळणार आहे, जो वाव मिळणार आहे, तो पाट पाण्यातून मिळणार नव्हता की ड्रिपच्या माध्यमातून तो शक्य होत होता. शिवाय जमिनीची धूप थांबवणं हे आणि दुसरा उद्देश आपला होता. या बटाटा लागवडीला आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये DAP 1846-0 या खताचा वापर केला. या अर्धा एकर क्षेत्रामध्ये 2 बॅग DAP 1846-0 हे खत आपण लागवडीच्या वेळी टाकले. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये सेंद्रिय खताचाही वापर केला. या आपल्या बटाटे पिकावर प्रामुख्यानं अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणाऱ्या करप्याचा प्रादुर्भाव थोडासा जाणवला. त्याकरिता आपण सुरुवातीलाच रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाची फवारणी केली. तसेच
बऱ्याचदा थ्रिप्स, तुडतुडे किंवा मावा या किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इमिडाक्लोराप्रिड या औषधाचा वापर केला. त्यानंतर फेम या कीटकनाशकाचाही वापर केला. मधल्या काळामध्ये लाल कोळी किंवा इतर कुठल्याही किडीच्या नियंत्रणासाठी आपण वेटेबल सल्फर या औषधाचा वापर केला. त्यानंतर प्रतिकारक्षमता, काळोखी किंवा इतर कुठल्या रोगांना बळी पडू नये म्हणून कॅब्रिओटॉप या बुरशीनाशकाचाही वापर आपण केला. बियाण्याचा खर्च जवळपास आपल्याला 10,000 रुपयांपर्यंत आला या क्षेत्रासाठी. तसेच मशागत, भांगलन, भर घालणं, फवारण्या या सर्व गोष्टींसाठी 15,000 रुपये अजून खर्च अपेक्षित आहे पूर्ण, आणि असा मिळून 25,000 रुपये खर्च येणार आहे. सरासरी 4 टनापर्यंत उत्पादन आपल्याला मिळेल या क्षेत्रामध्ये. आणि 25 रुपये आत्ता सध्या बाजारभाव 25 रुपये अशा पद्धतीचे आहेत. तर 1,00,000 रुपये आपल्याला मिळायला काही हरकत नाही. नवीन शेतकऱ्यांनी लागवड करण्यासाठी एकतर हंगाम साधला पाहिजे. जिथं जास्त रेनफॉल होतो, जास्त पर्जन्यवृष्टी आहे अशा ठिकाणी हे पीक धोक्याचं आहे. ते वेगवेगळ्या रोगांना, किडींना बळी पडतं. तसंच त्याला समाधानकारक उत्पादन मिळत नाही आणि उत्पादन खर्च कमी करून हे पीक करणं अधिक फायद्याचं ठरेल. तसेच आंतरपीक म्हणून या पिकाचा विचार केला तर आणखी फायदेशीर होईल. ऊसासारख्या पिकामध्ये आपण आंतरपीक म्हणून पाटाची लागण केली तर नक्कीच ऊसावरचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना आणखी आर्थिक नफा मिळू शकेल. गवती चहाचा वापर प्रामुख्यानं चहा आणि औषधी तयार करण्यासाठी केला जातो. सेंद्रिय पद्धतीने या पिकाची जोपासना केली जाते. अर्ध्या एकरात 1.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न गवती चहामधून मिळू शकतं. सध्या या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण गवती चहा लागवड केलेली आहे. या गवतीच्या लागवडीसाठी सर्वप्रथम आपण जमिनीची खोल नांगरट केली. त्यानंतर उताराच्या दिशेने सऱ्या तयार करून रोटरच्या साहाय्याने त्या सऱ्या मोडून माती भुसभुशीत करून घेतली. त्यानंतर 2.5 फूट व्यासाचे बेड तयार केले. बेड तयार केल्यानंतर त्या बेडवर मिनी स्प्रिंकलरची जोडणी करून घेतली आणि गवती चहाची बियाण्यासाठी निवड केली. ज्यावेळी आपण गवती चहाची ठोंबे काढली त्यामधील त्याचा जून शूट म्हणजेच त्याला स्टिक असं म्हणतात, ती स्टिक वेगळी करून वरचा भाग कटरच्या साहाय्याने कट करून लागवडीसाठी निवडला. तयार निवडलेले खुंट आपण ह्युमिक झाईम या द्रावणातून बुडवून काढले. त्यानंतर सरासरी 3x2 या अंतरावर त्या ठोंबांची लागवड केली. लागवड केल्यानंतर लगेचच मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने भरपूर पाणी दिलं. सरासरी 9 ते 10 दिवसानंतर त्याला फुटवे आले. फुटवे आल्यानंतर आंतरमशागत मध्ये भांगलन करून त्यांना हलक्या प्रमाणात युरिया दिला. लागवडीनंतर लगेचच आपण पहिलं पाणी दिलं आणि त्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार किंवा आपल्या वातावरणानुसार 8 ते 9 दिवसाच्या अंतराने आपण त्याला मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं दर दिवशी 5 ते 6 तास पाणी देतो. थंडीमध्ये हे अंतर थोडंसं वाढतं, तर उन्हाळ्यामध्ये कधी 4 ते 5 दिवसाच्या अंतराने सुद्धा पाणी द्यावं लागतं. या पिकामध्ये फारसं रोगाचा अटॅक जाणवत नाही, पण त्यामध्ये थोडंसं अन्नद्रव्याची कमतरता किंवा इनबॅलन्स जाणवतो. त्यामध्ये झिंक, फेरस या मूलद्रव्यांची कमतरता जर असेल तर पाणी तपकिरी पडणं किंवा फेरस कमी असेल तर थोडी पिवळसर पडणं अशा पद्धतीचे विकृती दिसून येतात. या पिकाला आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतो. सेंद्रिय खतं, शेणखतं वगैरेचाच वापर करून आपण हे पीक चांगल्या पद्धतीने आणतो. या पिकापासून सरासरी आपणाला अर्धा एकर क्षेत्रामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक नफा मिळतो. सरासरी 1.5 महिन्याच्या अंतराने याची कापणी होते. प्रति कापणी सरासरी 2 ते 2.5 टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं आणि ते तयार उत्पादित माल आपण पावडर कंपन्यांना तसेच अर्क काढणाऱ्या, ऑइल काढणाऱ्या कंपन्यांना सप्लाय करतो. आवळा आणि कोरफड यांचा उपयोग औषधी आणि सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी केला जातो. कोरफडीची लागवड करण्यासाठी योग्य जातीची निवड करणे फायदेशीर ठरते. या पिकाला मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पाणी देता येतं. कोरफडीला पाणी कमी लागतं, तसंच त्यावर फारसा रोगही पडत नाही. त्यामुळे कोरफड हे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणारं पीक आहे.
सध्या आपण या 1 एकर क्षेत्रामध्ये प्रथम आवळा लागवड केली. आवळ्यासाठी आपण नरेंद्र सेवन या वाणाची निवड केली. तसेच चक्कया ही जात पण आपण या क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे. या 1 एकर क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून आपण कोरफड या पिकाची लागवड केलेली आहे. लागवड करण्यापूर्वी आपण पहिले जमिनीची उभी आडवी खोल मशागत नांगरट करून मशागत करून घेतली. त्यानंतर सऱ्या तयार केल्या व 3 बाय 2 या अंतरावर कोरफडीच्या लहान रोपांची लागवड केली. रोपांच्या लागवडीसाठी ॲलो बार्बाडेन्सी मिली या जातीची निवड केली. या जातीची निवड करण्यामागचा उद्देश असा की एकतर ह्या जातीच्या पानांमध्ये गर वगैरे चांगला आहे, तसेच औषधी वनस्पती किंवा औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात आहेत. या पिकाला पाणी व्यवस्थापन करताना आपण मिनी स्प्रिंकलरचा वापर केला आहे. तसं फारसं पाणी द्यावं लागत नाही, तरीसुद्धा जे पाणी देऊ ते वरून दिलं तर ठिबकपेक्षा चांगला इफेक्ट मिळतो. पानं फ्रेश राहतात आणि त्या गर चांगला मिळतो. एकरी ॲलोवेराची किंवा कोरफडची 12,000 रोपे बसतात. सरासरी 2 रुपये प्रति रोप असा खर्च आला तरी 24,000 रुपये रोपांवरती खर्च होतो. तसंच खतं, शेणखतं, सेंद्रिय खतं किंवा भांगलन यावर सरासरी 20-25,000 रुपये खर्च होतो. असा मिळून वर्षाकाठी सरासरी 60 ते 65,000 रुपये एवढा खर्च होतो आणि सरासरी 20 टनापर्यंत एक उत्पादन मिळतं आपल्याला या पिकापासून. आणि आज मी तिला 15,000 रुपये प्रति टन एवढा भाव आपल्याला मिळतो आहे. मार्केटिंग म्हणायचं झालं तर या पिकाची हेल्दी पानं, जाड पानं, ज्या कंपन्या या जाड पानांपासून गर काढून त्यापासून पाईल सुराची औषधं बनवली जातात, तसंच कोमारे आसो वगैरे सारखे प्रोडक्ट बनवले जातात, त्या कंपन्यांना आपण याची पानं सप्लाय करतो. तसेच हेअर जेल बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. शॅम्पूमध्ये सुद्धा कोरफडचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ लागलेला आहे. इतर पिकांच्या तुलनेत या पिकावर रोग किडींचा अटॅक अजिबात नसतो आहे. पाण्याच्या पाळ्या लांबल्या तरी चालतं किंवा एखादी खुरपणी लांबली तरी फारसा फरक पडत नाही. शिवाय अगदी 20-25 टनापर्यंत उत्पादन निघतंच. बटाटा, गवती चहा, कोरफड, आवळा यांना बाजारात नेहमीच मागणी असते. त्यामुळे मार्केटिंगसाठी अडचणी येत नाहीत. याचा विचार करून शेतकऱ्यांनी बहुविध पिकांची लागवड करावी. त्यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळणार आहे एवढं नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.